श्री राजेश मोरे तसेच मुन्ना मोरे सर्व आमच्या सहकार्यांचं स्वागत। श्री एकवीर गोविंद पदक उमरवाडा सर्व आमचे कोंड्याचे सहकारी यांचं स्वागत। भावदादा आमचा माडिक यांचं देखील स्वागत। या ठिकाणी 5 ताराची यशस्वी सलामी दिलेली आहे। 5 ताराला आम्ही प्रत्येक गोविंद पथकाला 3000 देतो, परंतु महिला असल्यामुळे या गोविंद पथकाला आम्ही विशेष बक्षीस 5000 एक देणार आहे। धन्यवाद धन्यवाद। यानंतर खोंडेकरीण देवी पुरुष या ठिकाणी सलामी देतील, मग हिंदुराज मित्रमंडळ जालगाव दापोली हिंदुराज रेवदे या ठिकाणी आता हिंदुराज गोविंद पथक सलामी देईल, मग आई खोंडेकरीण देवी पुरुष हे सलामी देतील। धन्यवाद। निष्ठावंतांची दहीहंडी उत्सव 2025 वर्ष 13वा पर्व 13वा आणि 13 वर्षाचा हा संपूर्ण थरार जो अनुभवायला मिळतोय निश्चित। आणि त्यातल्या त्यात ज्या गोविंदा पथकाची चर्चा होती ते येणार आहेत आणि हो ते देखील या संपूर्ण आयोजनामध्ये आलेत। ते गोविंदा पथक या ठिकाणी व्यवस्थित होतं। तिसरा प्रयत्न सोळा गोविंद पदक या संपूर्ण आयोजनामधलं हिंदुराज गोविंद पदक खेळ 7 थराची सलामी तिसरा अटेम्प्ट 2 प्रयत्न थोडेसे अयशस्वी राहिले, परंतु तिसरा प्रयत्न असं म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, जो प्रयत्न करतो त्याला मार्ग नेहमी सापडतो। प्रयत्न करतात 1 2 3 चौथा थर ससोय 5व्या थराची यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात। 1 2 3 4 5 6व्या थराचे प्रयत्न पाहायला मिळतात। तिसरा अटेम्प्ट आहे 7वा गोविंदा त्या ठिकाणी सस्ताना पाहायला मिळतोय। हिंदुराज गोविंदा पथक खेळ पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये 16 पैकी दुसरा गोविंदा पथक ज्यांनी 7 थराची यशस्वी सलामी दिली आहे। एकदा जोरदार टाळ्या
राकेश हात बाजूला मित्रांनो टाळून जाऊ या गोविंद पथकासाठी 2 प्रयत्न यशस्वी राहिले, परंतु 3ऱ्या प्रयत्नामध्ये हिंदुराज गोविंद पथक खेळ यांच्या माध्यमातून थोडीशी जी क्रेन आहे गोविंदाला थोडंसं हळूहळू सरकेवा विनंती असेल. सावळे आणि अजित गोविंद पथक आणि त्याचबरोबर साताऱ्याची नृत्यांगना प्राची जाधव यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. जो या ठिकाणी दीपकजी पदुमले यांचं देखील स्वागत. आमच्या युवासेनेचे मंडळ युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य दादा मोरे यांचं हे गोविंद पथक यांच्या गावचं हे गोविंद पथक त्यांचंही या ठिकाणी अँकॉर्ड झालंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत. एक मात्र 17वा गोविंद पथक जे 8 थराची यशस्वी सलामी देताना पाहायला मिळेल आणि त्यावर ज्यांच्या नावाची चर्चा होती ते येणार आहेत आणि ते देखील गोविंदा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि पावसाचं देखील आगमन होत आहे. या संपूर्ण शिवसेना युवासेना निष्ठावंतांच्या दहीहंडीमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी सतरावं गोविंद पथक एक 2 3 4 5व्या थराची यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 8 थराचे प्रयत्न एक मात्र गोविंद पथक जो करताना पाहायला मिळतोय. हिंदुराज गोविंद पथक दापोली 1 2 3 4 5 6वा थर संपलाय. 7वा या ठिकाणी 8 थर यशस्वी या संपूर्ण मैदानामधलं एक मात्र पहिलं गोविंद पथक एका जोरदार धाव द्या. हिंदुराज गोविंद पथक 8 थराची यशस्वी सलामी देणारा 17 पैकी पहिलं गोविंद पथक. एकूण 17 गोविंद पथक पाहायला मिळाले. हिंदुराज गोविंद पथक दापोली तालुक्यातील एक गोविंद पथक आणि त्यांनी दिली आहे 8 थराची यशस्वी सलामी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. हिंदुराज मित्र मंडळाचा अजून काय स्वयंभू म्हणून तू नाव देऊन गेले. या ठिकाणी 7 थराची यशस्वी सलामी. या खेड तालुक्यामधलं एक मात्र गोविंद पथक, एक गाव, एक गोविंद पथक आणि एक प्रयत्नही दमदार, शानदार, वजनदार या आयोजनामध्ये पाहायला मिळत आहेत
आज त्यांनी म्हटलंय ना, या संपूर्ण आयोजनामध्ये आज आम्ही इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला आलोय. गोविंदा बाल कलाकार, त्याचबरोबर यंग जनरेशन, या संपूर्ण शेवटचं अंतिम गोविंदा पदक आई पुणेकरी गोविंदा पदक पुणे, जे की प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, ते हेच. आणि अगदी नवा अध्याय रचण्याचा कारनामा आज या ठिकाणी आई खोटेकरी गोविंदा पदक खोटे या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. मागील गोविंदा पदक थोडस इंदुराज आपण कोऑपरेट करायचं या गोविंदा पदकाला. 1 2 3 4 5व्या चे प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तिसरा आणि शेवटचा चान्स, 6वा गोविंदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस जवळ या हिंदुराज सपोर्ट करा या गोविंदा पदकाला. 7 तर त्या ठिकाणी सस्ताना पाहायला मिळतात. शेवटचं 18वं गोविंदा पदक आई खोटेकरी गोविंदा पदक. एकदा जोरदार टाळ्या नव्हत्या. 7 थरांची यशस्वी सलामी, 18वा गोविंदा पदक या संपूर्ण आयोजनामधलं. एकूण 18 गोविंदा पदक आणि त्यापैकी एक मात्र गोविंदा पदक या संपूर्ण आयोजनामधलं, ज्यांनी 8 थर सजवले. दापोली तालुक्यातून आले, ते आले, त्यांनी केलं आणि ते अगदी यशस्वी प्रयत्न पाहायला मिळाले. परंतु खोटेकरी गोविंदा पदक यांच्यासाठी देखील 7 थरांची यशस्वी सलामी या संपूर्ण आयोजनामधून. या ठिकाणी आई खोंडेकरी देवी गोविंदा पथक यांनी आपला बक्षीस आणि सन्मानपत्र चषक त्यांचा प्राईज देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेसाठी खास आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं. त्यामुळे शिवसेनेचे सचिव, शहराचे सचिव प्रशांतदादा खातू यांचे देखील मनापासून आभार.